एव्हरीवन, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आमची घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि जेवणसुद्धा झालं आहे. कारण आम्हाला नंतर दुपारी जायचं होतं मनस्वीच्या स्कूलमध्ये, कारण आज त्यांचा होता ग्रॅज्युएशन डे. तर सगळं आवरून आलो आहे आम्ही स्कूलमध्ये आणि हे छोटे छोटे ग्रॅज्युएटेड बघा ना, किती सुंदर दिसत आहेत, अगदी क्यूट दिसत आहेत. मनस्वीला जेव्हापासून स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हापासून याच टीचर त्यांना आहेत. तर मुलांचा टीचरसोबत आणि टीचरचा मुलांसोबत इतका छान बॉन्ड झालेला आहे. इव्हन सगळ्यांच्या पॅरेंट्सचा म्हणजे मम्मींचा वगैरे पण इतका छान बॉन्ड झालेला आहे की अक्षरशः आज ग्रॅज्युएशन डे शेवटचा दिवस होता, तर सगळ्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलेलं होतं. तर खूप छान वाटतं असं बघून. आणि आता त्यांना वेगळे टीचर येणार आहेत, तर मनस्वीला ते एक्सेप्टच होत नाहीये की मला नवीन टीचर हवेत, तिला हेच टीचर हवेत, मला पुढे प्रत्येक वर्षी हेच टीचर हवेत, असं तिचं सुरू होतं. घरी आल्याच्या नंतर मी थोडासा दुपारी आराम केला आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतलं. तर आज जेवणामध्ये बनवायचं होतं मस्त असा डोसा आणि बटाट्याची भाजी. तर स्वराचे सुद्धा एक्झाम सुरू आहेत, पण तिला ना थोडा माझ्यासोबत टाइम स्पेंड करायला ब्रेकमध्ये खूप आवडतो, म्हणून मग मी किचनमध्ये असले तर मग ती मला अशी छोटी मोठी मदत करत असते. आणि आजही मी बटाट्याची भाजी बनवत असताना मग ती म्हटली, मम्मी मी हेल्प करते तुला. मग तिने बटाटे वगैरे सोलून दिले आणि कापून सुद्धा दिले. तर छान वाटतं. आणि असं आज म्हणजे मनस्वीचा जेव्हा मला समजलं की ग्रॅज्युएशन डे आहे, तेव्हा जर खूप छान वाटलं की आपली एवढी मास्टर डिग्री झालेली आहे, तर आपल्याला कधी असं कौतुक कधी कोणी केलं नाही आणि आपल्या छोट्या छोट्या मुलांचं हे सगळं कौतुक होतंय. तर हे बघायला छान वाटतं की आपल्यासोबत जे झालं नाही किंवा आपण जे उपभोगू नाही शकलो ते आपल्या मुलांना मिळतंय. आणि मला वाटतं याच दिवसाची वाट सगळे पालक बघत असतील आणि त्याच्यासाठीच सगळी खटाटोप पॅरेंट्सची सुरू असते. तर खूप छान दिवस होता आजचा. रात्री अशा प्रकारे मस्त असं डोसा आणि बटाट्याची भाजी जेवण वगैरे झालं आणि खाली आम्ही वॉकला गेलो थोडा वेळ, तर यांची अशी मस्ती सुरू होती. तर ओव्हरऑल असा होता आजचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला? आणि माझे मिनी ब्लॉग्स आवडत असेल तर लाईक नक्की